अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही. तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असतील तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग ना. तू का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस? पण कोणी न मागता मी माझं कर्तव्य म्हणून जे काय करता येणं शक्य होतं, 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी काय रक्कम होती ती त्यातनं मी मुक्त केलं होतं. शेतकऱ्याला मिळाली होती की नव्हती एवढं मला सांगा. काय त्रास झाला होता? नाव काय, अमुक काय, तमुक काय, हे काय, जन्म कधी झाला, जन्म झाला की नाही झाला? अरे समोर उभा आहे तरी विचारतो जन्म झाला की नाही झाला. यांची फसवणूक करण्याची जी काय वृत्ती आहे ही सगळी गद्दार वृत्ती आहे. उद्धव ठाकरे दौरे करतायत खासदारकीनंतरचे आणि सभा घेतात, जाहीर सभा घेतात, त्याच्यावरती तुमचं काय बोलणार मी? आता जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलेले आहेत, बरोबर ना. आता मी कामाला सगळ्यांना लावलेलं आहे. आणि खरं म्हणजे हे एक म्हण आहे, वराती मागून घोडे. हे सगळे गेल्यावर आता हे पोचत आहे, त्याचा काय उपयोग आहे? आणि जो बोन से गए वो हाउस से नहीं आती है. एक महत्वाचा प्रश्न असा राहतो, काल जी फडणवीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांची जी विमान प्रवास झाली, त्यावर जेव्हा उद्धवजींना विचारलं त्या भेटीबद्दल, त्या चर्चेबद्दल किंवा प्रवासाबद्दल, तेव्हा ते असं म्हणाले की आमची उच्चस्तरीय चर्चा झाली. अर्थात ही कमेंट जी होती साधारणपणे हसून त्यांनी उत्तर दिलं होतं. कोणी? उद्धव ठाकरे. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटलेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे. त्यामुळे मला यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता आहे.